नागपूर येथील RST कॅन्सर हॉस्पिटलने 31 मे 2024 रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केलाय. इंडियन मेडिकल असोसिएशन नागपूर, श्री आयुर्वेदिक कॉलेज नागपूर, इंडियन डेंटल असोसिएशन नागपूर, असोसिएशन ऑफ सर्जन नागपूर, हेडगेवार ब्लड बँक, स्नेहांचल लायसन्स क्लब ऑफ मेडिको नागपूर, AOI विदर्भ शाखा नागपूर, गुरुदेव सेवा मंडळ नागपूर, अकादमी ऑफ मेडिकल सायन्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने लायसन्स क्लब ऑफ साऊथ नागपूर आणि सिव्हिल सर्जन कार्यालय नागपूर रुग्णालय परिसरात मानवी साखळी करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात यावर्षीच्या तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण या तंबाखू विरोधी दिनाच्या थीमवर डॉक्टर जुही मालवीय यांनी छोटेसे भाषण केले. कॅन्सर रिलीफ सोसायटीचे सचिव श्री अनिल मालवीय यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी कॅन्सरमधून वाचलेल्यांचा त्यांच्या लवचिकता आणि ताकदीबद्दल सत्कार करण्यात आला. डॉक्टर मंजुषा गिरी IMA नागपूरच्या अध्यक्ष, डॉक्टर सतीश जैन अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स नागपूर, डॉक्टर चांडक असोसिएशन ऑफ सर्जन नागपूरचे अध्यक्ष डॉक्टर जुबेर काशनी, AOIच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली खडतकर, श्री आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डीन डॉक्टर ब्रिजेश मिश्रा, लायसन्स क्लब ऑफ मेडिको साऊथ नागपूरचे डॉक्टर प्रवीण गुप्ता, स्नेहांचलचे श्री पाडुलकर आणि गुरुदेव सेवा मंडळाचे श्री ज्ञानेश्वर रक्षक यांनी तंबाखू जनजागृतीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. MCN न्यूज मराठी करिता राकेश मर्जीवे, नागपूर. तर कॅन्सर का होतो आणि त्याचा निदान केंद्र नागपुरात तयार व्हावं या ठिकाणी त्यांनी जेव्हा वसंतराव नाईकांनी ही जमीन दान दिली आणि मग तुकडोजी महाराजांना सांगितलं आपण भूमिपूजन करा, पण त्यांचं स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे त्यांनी स्वामी सीतारामदास महाराजांना पाठवलं होतं. ते योगी पुरुष होते, त्यांनी याचं भूमिपूजन केलं. या सगळ्या संतांचा वारसा तुमच्या माझ्या सोबत आहे. मी एवढंच म्हणेल या ठिकाणी की सेवा अनेक प्रकारच्या असतात. कोणी अन्नदानातून सेवा करतात, पण ही सगळ्यात मोठी सेवा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्याची मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुम्ही सगळी माणसं ही देवरूपात खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये लोक देव पाहतात आणि तुम्ही जे सगळे भावी पिढीतले लोक आमचे बसले आहेत, आमचे प्रतिनिधी बसले आहेत. फक्त तुम्हाला एवढंच सांगतो, जेवढ्या मुली असतील तुम्ही व्हॉट्सअपवर खूप काही लिहिता, खूप शुभेच्छा देता. फक्त एवढं लिहा की उद्याचा नवरा चॉईस करताना त्याचे दात पहिले पाहिजे, त्याचा चेहरा मुरझाया व फुलासारखा दिसतो की टवटवीत फुलासारखा दिसतो, तो डोमळा आहे की गोरा आहे हे महत्वाचं नाही आहे, पण तो रोगीट आहे का हे पाहणं महत्वाचं आहे. तसं मुलींच्या बाबतीत